गुड मॉर्निंग, इट्स मी दिव्या दिलीप. तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. जसं की तुम्ही बघितलं असेल टायटल की ही गणपती स्पेशल व्हिडिओ आहे, सिरीज नंबर 1. तर आम्ही चाललेलो आहे प्रथम शॉपिंग करायला. सो लेट्स गो. आजकाल स्मार्ट होत टिकाव तिकीट गणपती शॉपिंगला एक्साइटेड. अभी मजा आएगा ना भिड़ो. आम्ही CST ला आलोय शॉपिंग साठी भुलेश्वर मार्केटमध्ये. काही साप 2 दिवस राहिलेत ना, जाम गर्दी आहे. बापरे, एवढी गर्दी वाट लागलेली आहे. आता आलोय आम्ही मस्तपैकी फालुदा, स्ट्रॉबेरी फालुदा अँड रबडी फालुदा. रबडी ट्राय. रबडी एक नंबर आहे. स्ट्रॉबेरी ओके. बापरे, एवढा कट्टा, हालत खराब झाली आहे. हा दोघांचे सिंगल CST पासून ते डोंबिवली AC तिकीट 210 रुपये सिंगल. खतरनाक. कारण आमचे हे बिलेनियर्स आहे इकडे, अंबानीचा मुलगा, त्याच्यामुळे त्याने तिकीट काढून आणली आहे. माझा फर्स्ट टाइम AC मध्ये बसण्याचा एक्सपिरियन्स. आणि हे शेट तर नेहमीच जातात. क्या बात है सर, क्या बात है सर. The next day. CSD गावाची जायची तयारी, माझी ही फुल पॅकिंग. आणि हे दोघं मला सोडायला येतात आहे, मेन मेंबर. सो लेट्स गो. A few moments later. साप, मला डोअरच्या इकडची सीट प्रॉपर आली आहे. हो, माझा सीट घालून येते, एवढी घाई झाली, गाडी सुटेल असं झाली. उशीर झाला, एवढं धावत आलो. गाड्या लेट आहेत पावसामुळे, तर खूप उशीर झाला. शेवटी फायनली भेटली. फायनली कोकण कन्या भेटली आहे. बघूया आता ही कोकण कन्या, ह्या कोकणातल्या कन्याला किती वाजता सोडते ती. एवढं धावत आलो, सगळे घामाघूम झालोय, खूप धावत आलो. आम्ही उतरलेलो एकदम तिकडे, एवढ्या धावत B4 तिकडे लागलाय एंडिंग. दमलो धावून. बिचारी माझी आई माझी सोडायला आली आहे. किती झालं तरी मुलं आईसाठी लहानच असतात ना, त्यामुळे ती तरी सोडायला आली. एवढ्या डोक्यातून लांब, तिची कंबर पण दुखते, तरी पण ती मला सोडायला आली आहे. टिटवाळ्यावरून डोंबिवलीवरून आता इकडे आली आहे. थँक्यू मदर इंडिया, थँक्यू. एवढं टेन्शन आलेलं ना, म्हणून मी कधी पण वेळेच्या आधी जाते. वेळेच्या आधी आपण पण निघालेलो, पण प्रॉब्लेम झाला की गाड्या एकदम बंद होत्या, स्लो चालू होत्या, त्यामुळे प्रॉब्लेम झालेला. पण 11 वाजले, 11ला अजून 10 मिनटं आहे. आम्ही तसं टायमात पोहोचलो आहे, पण भीती वाटते ना एकदा की बाबा गाडी सुटेल, म्हणून आम्ही एकदम मस्तपैकी धावत आलो. पण अजून आहे 10 मिनटं, सांगता येत नाही बाबा, एकदा एक्सप्रेस सुटली तर टेन्शन नको, म्हणून आम्ही टायमावर निघालो. बाहेर उभी राहते तर आई मला बाहेर उभे राहायला देत नाही, बोलते की नको ट्रेन सुटेल. बचपन का फिअर. माझी ही पहिलीच सीट आहे. सारखं डोर ओपन होत राहणार, बट इट्स ओके. गावाला जायचं एक्साइटमेंट आहे, तो कुछ प्रॉब्लेम नाही. बिचारा माझा भाऊ एवढा धावत आला, एवढं खाऊ घेऊन आलाय. बापरे, एवढं खायला आणलंय. हे काय एवढं एवढा तो तिकडनं धावत मोठ्या बॅगचा एक चाक तुटलेला, तरी पण तो कसा धावत घेऊन आला. बट फायनली आला. आम्ही कसं पोहोचलोय, मला जाम हसायला येतं, एवढं धावत आलेलो.
पण छान वाटते सिरियसली छान वाटते. मेरा भाई तू मेरी जान है. जेवायच्या अगोदर आलेले खतरनाक भूक लागलेली. आता टाइमपास करून माझी गाडी तर काही सुटली नाही आहे. ही सावंतवाडी स्पेशल गाडी आहे. बस तोपर्यंत जोपर्यंत गाडी चालणार तोपर्यंत जाणार नाही लोक. काय पडू दे चल रे फोन कर. आणि बाबा दोघं जण बिचारे सोडून त्यांना बोली जावा गाडी सोडायला टाईम आहे तोपर्यंत बोली तुम्ही घरी जावा कारण डोंबिवलीला जायचं आहे. फास्ट ट्रेन भेटणार नाही त्यामुळे लवकर पाठवलं. सो ते निघाले. Meanwhile, हाईली गाडी सुटली. दादर आलंय फुल पॅक आहे. बघू आता लोक काय काय टेस्ट करतात. फायनली माझ्या सीटवर आले आता. 12 वाजले झोपायला लागले. झोप म्हणजे झोप येते तरी पण आली वरती बिकॉज खाली काका आले ते काका झोपले त्यामुळे मी आपली वरती आली आणि भूक लागली. मी ते जेवण वगैरे पण नाही नक्की त्यामुळे भावाने दिलं सगळं खाणार नाही झोपणार आता. तिचे काका आले आणि मला विचारत होते की तिकीट मला बोलतात तुझं झालं कधीच सर्वात आधी. the next morning. गुड मॉर्निंग. जस्ट उठली आहे आणि आता झाला आहे नाश्ता. पहिलं झालं आहे नाश्त्याचं म्हणजे रवा उपमा आणि चाय. फ्रेश वगैरे होऊन झाले एकदम मस्त. A few moments later. सावंतवाडी आता येईल 10 मिनिटात मग आम्ही उतरणार. तोपर्यंत मी तयारी करून ठेवले माझी बॅग पॅकिंग आणि फायनली घरी पोचणार. सुकून का नाम सुना है? हाय हाय इतना सुकून. कुठे लावली आहे गाडी? इकडनं नाही जाणार. चला मग पुढे. फायनली सावंतवाडीला पोचली पण ही बॅग धोका दिला बॅगने आणि तुटली. हल्ला शिरा उपमा नेहमीप्रमाणे मला काका न्यायला येतात आणि आता आलेत. आता जाऊया सावंतवाडी डेपो बघूया तिकडे काय करायचं आता. मग की बाबा इतकी गर्दी एवढी होती का ती गाडी सावंतवाडी गाडी आली ना ती. हा सावंतवाडी स्पेशल मरणाची सीएसला आम्ही गेलो ना एवढी गर्दी बापरे. गाड्या इथे किती अरे बाबा. हा ना आता प्रत्येकाच्या घरी गाड्या न्यायला वगैरे महागात पडतं ना. इथे एवढी 150-200 रुपयाची तिकीट आणि फुकट काय खायचे आणि तिकडनं परत 600-700 रुपये रिक्षेला. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. हे सगळं भरलेलं होतं. Meanwhile, येवा कोकण आपलोच असा, येवा कोकण आपलोच असा, येवा कोकण आपलोच असा. आम्ही
आम्ही आमची गाडी आता पार्क केली आहे आणि रेल्वे स्टेशनपासून आता सावंतवाडी बस स्टँड चाललो आहे बाजारात. थोडंफार बाजार घ्यायला आणि तिथे भाऊ आहे त्यांना भेटायला. फेमस समोसावाला वडापावाला टेस्टी टेस्टी. काय रे बाबा तेवढं नाही. हे बघता मला भेटले समोसा खायला. आम्ही आता समोसा खाणार मला भेटायला आले ते समोसा खायला. आम्ही आता समोसा खात आहोत खायला. काय काय घेतलं? काय ना फुलच घेतली आणि हा बोलला समोसा खायला बोलवतात. आम्ही मस्तपैकी समोसे वगैरे खाऊन आम्ही आता निघालोय बाजार. आम्ही बाजाराला बाजार करून जायचंय गणपती बाप्पा आणायला. सावंतवाडी बाजार. हे आमचं सावंतवाडी बाजार. हे दृश्य फक्त आजच्या दिवशीच आहे. मातीला बांधायचं सामान. आपली सगळं आणलं शॉपिंगचं. फक्त स्पंज काय एवढं मुंबईवर बॅग पॅक होते ते ना, म्हणून आम्ही आणलंय स्पंज. आणि एवढा महाग बट इट्स ओके गणपती बाप्पासाठी. हा ना, आम्ही आता काही करू शकतो. एक्साइटमेंट कारण उद्याच आहे म्हणून. तू समजा. हाँ. फुल मार्केट किती कुठे कुठचा पावसात गळला. हार घेईपर्यंत एवढा पाऊस आलेला आहे की मी छत्री नाही आणली आहे. घरात आले ते दोघं सुद्धा. कैसे कैसे लोग रहते हैं यार. जे कानातले सेम मी पण कानात घातले. कोइन्सिडन्स. बापरे एवढा पाऊस. मी चालली पुढे भिजली. पाऊस शॉपिंग महत्वाचं. आम्हाला सगळ्यांना भिजवलं. काय पकडू आणि स्पेशल भाजी. आमचा बाजार झाला आहे. आता जे काय राहिलंय ते भाऊ बहीण आणतील. पाऊस खूप आहे आणि आम्हाला गणपती बाप्पा आणायला जायचंय. तो आम्ही चालले पुढे गणपती बाप्पा आणायला. लागला किती दिवस लागले? एक दिवस फक्त दागिने घालायला पूर्ण. सकाळी 7 ते रात्री 9. हा पूर्ण. हे माझ्या आत्याचे मिस्टर आहेत. त्यांनी ही आमची गणपती मूर्ती आणि पूर्ण त्याचा एक सजावट पूर्ण त्यांनी केलेली. पूर्ण पूर्ण. A few moments later. बाबू येतोय. बाबू येतो. हो तो मोठा आहे. तू आता ये मग हे घाल आणि चल आम्ही निघतो. हळू जातो आम्ही पण. गणपती बाप्पा. 2 वाजले. 2 गणपती घेऊन जाईपर्यंत. कधी आलोय आता हळूहळू गणपती नेईपर्यंत 3 वाजतील. बापरे. जेवण आज 3:30. जेवलो 4 वाजता. उरलेलं डेकोरेशन. कार लेट नको. होप सो तुम्हाला माझा हा प्रवास नक्कीच आवडला असेल. आणि तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट पार्ट 2 व्हिडिओ लवकरच येईल. गणपती बाप्पा मोरया.